बरं, आता मला एक सांगा, की तुझा मुक्काम कुठं होता आणि तुम्ही ॲक्च्युली प्रयागराजला जातानाचा रूट वगैरे कसा घेतलात, काय घेतलात, तिथं काय अडचणी आल्या तुम्हाला, असं सगळं एक जरा वर्णन केलंस तर बरं होईल. मुक्काम करण्यासाठी आम्ही प्रयागराजमध्ये पाहिले तर तेथे कुठल्याही रूम अथवा लॉजेस वगैरे कुठल्याही मुक्कामाची सोय होत नव्हती. यासाठी आम्ही मध्य प्रदेशमधील सतना या गावी मुक्काम करण्याचे सुनिश्चित केले. त्यानंतर प्रयागराजला जाण्यासाठी रेवा मार्गे जो मार्ग दाखवत होता तिथे देखील प्रचंड ट्रॅफिक दाखवत होता. यासाठी आम्ही चित्रकूट मार्गे मऊ या गावापासून प्रयागराजला जाण्याचा मार्ग निवडला. मऊमधून देखील यमुना नदी ओलांडून जाण्याचा आम्ही योजले होते, तथापि तेथील गर्दी पाहता पोलिसांनी आम्हाला तिथून जाऊ दिले नाही. मग यासाठी आम्ही आयत्या वेळी शंकरगड या गावावरून नैनी आणि प्रयागराजला जाण्याचा मार्ग निश्चित केला. तेथून आम्ही जाताना देखील नैनीच्या अलीकडे थोडंफार रेवा मार्गावरती आम्हाला प्रचंड ट्रॅफिक लागले. यावेळी पोलिसांनी आम्हाला पुढून जाऊन मिर्झापूर जो रस्ता आहे नैनीकडे येणारा तेथून आम्हाला जाण्याचे सांगितले. मग मिर्झापूर नैनी या रोडवरून आम्ही आमचे वाहन वळवून तिथे आम्ही पोचलो, पण तथापि तिथे देखील प्रचंड ट्रॅफिक आम्हाला लागला होता. मग यावेळी आम्हाला तिथे सरस्वती पार्किंग बोर्ड असा आम्हाला दिसला. तो पार्किंग बोर्ड पाहिल्यानंतर आम्ही तिथे गाडी वळवून तिथे आम्ही पार्किंग करत होतो. तथापि तेथील एका लोकल व्यक्तीने पोलिसांनी देखील तुम्ही तसेच पुढे सरळ सरळ जात गेला असता तुम्हाला आरेल घाटावर तुम्ही जाऊ शकता असे आम्हाला सांगितले. मग यावेळी आम्ही गाडी नेत असताना आम्ही लोकांना विचारतच होतो. यावेळी काय झाले, अचानक एक दुचाकीवाला तिथे आला आणि त्याने आम्हाला सांगितले की मी तुम्हाला इथपर्यंत आरेल घाटापर्यंत न्यायची व्यवस्था करतो, तेथून फार तर तुम्ही 1 किलोमीटर अर्धा किलोमीटर तुम्हाला चालावं लागू शकतो असं त्याने आम्हाला सांगितल्यावर आम्ही त्याच्या पाठोपाठ रस्ता काढत काढत गंगा नदीच्या वाळूचे जे काही पात्र आहे तेथून आम्ही तिथे जात होतो. मध्ये यामध्ये आम्हाला वाटेमध्ये महाकुंभाचे जे काही VVIP लोकांसाठी जे काही टेंट आहेत ते सुद्धा आम्हाला लागले. एका ठिकाणी गेल्यानंतर आम्हाला तिथे गाडी पार्क करावी लागली, तेथून पुढे गाडी जात नव्हती. यावेळी वाळूच्या म्हणजे गंगा नदीच्या ज्या वाळूच्या पात्रामध्ये देखील लोखंडी त्यांनी पत्रे टाकले होते, त्यावेळी आम्हाला गाडी देखील सावकाश चालवावी लागली होती. त्या ठिकाणी आम्ही गाडी पार्क केल्यानंतर आम्हाला तिथे रिक्षावाला भेटला. तिथे गेल्यानंतर असे समजले की अजून जो आरेल घाट आहे तिथे आम्हाला स्नान करायचे आहे, तो अजून तिथून किमान 5 ते 6 किलोमीटर तरी दूर आहे. अशा वेळी आम्ही तिथे इलेक्ट्रिक रिक्षा ई-व्हेकल करून आम्ही आरेल घाटावरती पोहोचलो आणि तेथून आम्ही तिथे स्नानासाठी उतरलो. नमस्कार, आम्ही आता सतनामधून प्रयागराजला ॲक्च्युली डुबकी मारण्यासाठी म्हणजे गंगा स्नान करण्यासाठी जाणार होतो. मग आम्ही काय केलं, सकाळी आवरलं, साधारण 8-8:30 पर्यंत ब्रेकफास्ट अवेलेबल होता तिथे, म्हणजे ते 8ला ब्रेकफास्ट लावतात, आमचा 8:30ला ब्रेकफास्ट झाला होता. ब्रेकफास्ट घेतला आणि आम्ही बाहेर पडलो आणि आमचा ॲक्च्युली जो रूट होता तो चित्रकूट मार्गे जाणार होतो, कारण आम्ही रेवा मार्गे जाणार नव्हतो. मग आम्ही सतनातून निघालो आणि त्या रोडवर पहिल्यांदा आम्हाला पिंडा लागलं, नंतर रायपुरा लागलं आणि नंतर मग आम्ही मधनंच एक रस्ता घेतला, म्हणजे त्यांनी UP बॉर्डरला चेकपोस्ट सर्कल सगळं लावलेलं होतं. आम्ही आपला आत गेलो आणि त्या पोलिसाला विचारलं, म्हणलं असं असं आम्ही डुबकी मारणे के लिए जा रहे हैं. मग तो काय म्हणला की तुम्ही हा रस्ता चांगला घेतलाय, फक्त अगदी शेवटी एक 2-5 किलोमीटर म्हणला खराब आहे रस्ता, पण तुम्ही जाऊ शकाल. मग आम्ही तिकडनं निघालो. मग तिकडून मऊ, शंकरगड, अमरेहा, राजापूर असं करत करत आम्ही हरदुआ आणि नैनी मार्गे मिर्झापूर रोडला लागलो. आता हे जे सगळा रूट आहे ह्याच्यात आम्हाला पहिल्यांदा जेव्हा आम्ही यमुना क्रॉस करणार होतो तेव्हा यमुना क्रॉसिंगचा जो ब्रिज होता त्या ब्रिजवर पोलिसांनी सांगितलं की इकडनं जाऊ नका, इकडनं खूप गर्दी आहे, तुम्ही सरळ जावा, तुम्ही इझिली जाल. मग त्याप्रमाणे आम्ही सरळ आलो तर बरोबर आम्ही रिव्हर रोडला येऊन लागलो. आता त्या रिव्हर रोडला जिथं आलो आम्ही तिथं खूप गर्दी होती, म्हणजे चोकपच होतं सगळं. पण हळूहळू करत आमची गाडी सरकत पुलाखालनं पलीकडे गेली. पलीकडे गेल्यानंतर तिथं आम्हाला पहिल्यांदा काय झालं की एक पोलिसांना विचारलं की आपकी गाडी ये बीच में का वो कच्चा रास्ता इससे जा सकती है क्या. हा म्हणला जाएगी, उसमें क्या है, कारण माझ्यासमोर इनोवा गेली होती, म्हणलं आम्हाला बी गाडी जाएगी. मग आम्ही दोन्ही त्यांची जी पुढे होती ती गाडी तिच्या मागोमाग घातली. पुढे गेल्यानंतर डांबरी रस्ता लागला. तो डांबरी रस्ता घेऊन आम्ही म्हणजे क्रॉसिंग वगैरे सगळं करत आम्ही मिर्झापूर रोडला नैनीला पोचलो. आता हे जे नैनीला आहे
त्या नैनीच्या तिथं रेल्वे स्टेशनवर ट्रेन्स वगैरे उभ्या होत्या. कारण त्यांनी काय केलं होतं, आत टेन्स म्हणजे रेल्वे ज्या आहेत त्या बऱ्याचशा रेल्वे त्यांनी ॲक्च्युली प्रयागराज स्टेशनला न नेता बाहेरच्या स्टेशनमध्ये थांबवल्या होत्या. त्यामुळे तिथं चांगल्यापैकी रेल्वेची गर्दी होती. मग तिथून आम्ही त्या रस्त्यानं हळूहळू पुढं जात होतो आणि आम्हाला मध्येच एका ठिकाणी सरस्वती सेंटर किंवा सरस्वती हायटेक सिटी असं दिसलं. म्हटलं आता हे काय बघूया आपण. आणि तिथं आम्ही सरळपणे रस्त्याच्या डिवायडरवरून गाडी धडक धडक करून पलीकडे घातली. म्हणजे आमच्याही आधी दोघांनी घातली होती, आम्हीही घातली. आम्ही ती गाडी तिकडे घातल्यानंतर वळलो आणि एक रस्ता जो नदी किनारी जात होता, म्हणजे नदीकडं जात होता किनारीपेक्षा, तसं जायला लागलो. जात असताना वाटेत एका ठिकाणी म्हणलं पार्किंग करू आणि तिथनं छडछड वगैरे काहीतरी करूयात. हे म्हणत असताना तो जो माणूस होता जिथं आम्ही गाडी होती तो म्हणला हा एसटीचा पार्किंग आहे, ते पलीकडे जे पार्किंग आहे ते म्हणलं तुमच्यासाठी आहे. मग आम्ही बाहेर पडलो आणि तिकडं जात असताना एक मोटरसायकलवाला आला समोरून. मग मोटरसायकलवाला आल्यानंतर आम्ही काय केलं तर त्याला विचारलं की बाबा आम्हाला असं संगम स्नानपर जायचं आहे, तर तो मला गाईड करशील का. तर तो म्हणला आम्ही 300 रुपये घेईन, म्हणला माझ्या गाडीला फॉलो करा. मग आम्ही त्या पद्धतीनं त्याच्या गाडीला फॉलो करत 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 आलो. मग त्यानं आम्हाला एका ठिकाणी म्हणजे वाळूचाच रस्ता होतो, म्हणजे थोडक्यात आम्ही गंगेच्या वाळूमधनंच चाललो होतो. गंगेच्या वाळूतच आम्ही गाडी पार्क केली आणि तिथं गेल्यानंतर पहिल्यांदा आम्हाला प्रयागराज इनर रिंग रोड लागला. संपूर्ण वाळू, त्याच्यावर त्यांनी लोखंडी पत्रे घातले होते, जाड पत्रे, आणि त्याच्यावरून आम्ही गाडी चालवत होतो. मग आम्ही तिथं गेल्यानंतर गाडी पार्क केली आणि तिथं एक आम्हाला टमटम मिळाली, 50 रुपये पर सीट. ॲक्च्युली जिथं स्नान करतात तिथं जायसाठी तो घेऊन आम्हाला गेला. तिथं त्यानं 50 रुपये पर हेड घेतले. आम्हाला वाटेमध्ये कुंभ कॅम्प एरिया लागला, कुंभ विलेज लागलं, त्याच्यानंतर ITDC कॉटेजेस लागली, नंतर डोम सिटी लागली, नंतर उत्तर प्रदेश स्टेट ट्रान्सपोर्टची कुंभ टेंट सिटी लागली, नंतर संत सेवा शिबिर लागलं, नंतर महाकुंभ माधव टेंट लागली, नंतर रेवा तीर्थ लागलं, नंतर यात्रा समिती लागली, नंतर कुंभ कुटीर लागलं, नंतर कुंभभूमी कॅम्प लागला, नंतर त्रिवेणी संगम घाट नंबर 1च्या जवळ आम्ही पोचलो. आता तिथं पोचल्यानंतर काय झालं तर आम्ही पोचलो, तिथून अगदी थोडं चालायचं होतं. आम्ही जिथं आंघोळ करायची होती तिथंच जवळजवळ पोचलो होतो आम्ही स्नानाच्या तिथंच. मग आमचा प्लॅन असा होता की एखादी बोट करायची आणि सेंटरला जाऊन नदीमध्ये स्नान करून किंवा ज्याला डुबकी म्हणतात ती करून यायचं. पण तो माणूस म्हणला की ऑलरेडी आता 5 वाजलेत आणि ते सगळं बंद झालंय. तेवढ्यात एक ते पोलीस कॉन्स्टेबल होती, तिला आमच्या बायकोने विचारलं की मग आता आम्ही काय करायचं. ती म्हणली इथं डुबकी घ्या, हा संगमचा घाट नंबर 1 आहे, सगळं पाणी इथंच आलेलं आहे, त्यामुळे इथं तुम्ही आरामात आंघोळ करू शकता, तुम्ही इथं डुबकी मारा, काही प्रॉब्लेम येणार नाही. मग आम्ही त्याप्रमाणे डुबकी मारली. तिथं पाणी घेतलं. तिथं नंतर भरपूर प्रमाणात फोटोग्राफी केली. आता त्या सगळ्याचं वर्णन जे आहे तुम्हाला फोटो जेव्हा तुम्ही व्हिडिओ किंवा फोटो बघाल तेव्हा ते मिळेलच, कारण आता सुरुवात झाल्यानंतर इमिजिएटली तुम्हाला तेच सगळं तुम्ही बघत असाल. म्हणजे आत्ता तुम्ही ऐकताय तेव्हा सुद्धा तुम्ही त्याच भागातले व्हिडिओज आणि फोटोज बघताय. तर ते एकूण तिथं 65 कोटीपेक्षा जास्ती माणसं आलेली होती. त्याच्यानंतर 4000 हेक्टरमध्ये हे पसरलेलं होतं. त्या सगळ्या रिजनला ते ह्याची सिटी म्हणतात, प्रयागराज महाकुंभ सिटी. त्याला वेगळा कलेक्टर, वेगळा SP, नंतर 4 लाखापेक्षा जास्ती तंबू, 1.5 लाखापेक्षा जास्ती टॉयलेट्स, त्याच्यानंतर जवळजवळ 14,000 स्पेशल ट्रेन्स आलेल्या होत्या या सगळ्यासाठी, आणि 3,000च्या पेक्षा जास्ती फ्लाईट्स, म्हणजे वर्षभरात जेवढ्या फ्लाईट प्रयागराजला लँड होतात त्याच्यापेक्षा दुप्पट तिप्पट फ्लाईट्स त्या महिनाभरात, म्हणजे 3,000 फ्लाईट्स जवळजवळ लँड झाल्या प्रायव्हेट आणि पब्लिकच्या. नंतर पोलीस फोर्स किती होता तर स्पेशल ट्रेंड 50,000 पोलीस फोर्स होता. हा जो 50,000 पोलीस फोर्स आहे हा वेगवेगळ्या स्टेटमधून मल्टीलिंग्वल होता. त्यामुळं त्या पोलीस फोर्सला वेगळं ट्रेनिंग दिलं गेलं होतं आणि त्या ट्रेनिंगप्रमाणे ते सगळं त्यांचं चाललेलं होतं. तर अशा पद्धतीनं त्यांनी ते आम्हाला सांगितलं, म्हणजे आम्ही विचारलं त्यांना त्यांनी काय काय ते. बरं, आता त्यांनी काय केलं होतं तर 27,000 कॅमेरे या संपूर्ण टेंट सिटी अलीकडं पलीकडं नदीच्या काठीनं सगळीकडे बसवलं होतं. आणि त्यांना ड्रोन होते, म्हणजे कंटिन्युअसली ड्रोन मॉनिटरिंगही होतं. त्यामुळं आणि सगळ्या स्क्वेअरमध्ये, म्हणजे हे जे आता मी म्हणतोय तुम्हाला कॅमेरे लावले होते, ह्या ज्या कॅमेरे लावलेला एरिया होता या सगळ्या एरियामध्ये त्या कॅमेराच्या अंडर येणारे पोलिसांची संख्या फिक्स होती.
आणि त्यांना कंटिन्युअस वरनं रेकॉर्ड असायचं की बाबा तुमच्याकडे माणसं वाढतायत, तुम्ही असं करा तसं करा, हेही सांगायचे की असं असं झालंय, आम्ही काय करू. तर त्यांचं डायरेक्ट सेंट्रल स्टेशनशी कम्युनिकेशन होतं, वायरलेस कम्युनिकेशन. त्यांच्याकडे माईक्स होते, त्यामुळे ते माईक लावून बोलायचे. आणि त्यांच्या हातात जवळजवळ तुम्ही म्हणलात तरी चालेल काठी नव्हती, शिट्टी, माईक, आणि याच्यावरच त्यांनी सगळं हँडल केलं होतं. खूप सुंदर पद्धतीनं हँडल पोलिसांनी केलं. आता क्लिनिंगचं म्हणाल तर आता एवढ्या कोटीमध्ये लोक येणार म्हणल्यानंतर घाण होण्याची शक्यता खूप असते, परंतु 11,000 स्टाफ कंटिन्युअस क्लिनिंगसाठी होता. आणि हा जो क्लिनिंगसाठीचा स्टाफ होता हा 24 तास कामावर होता. शिफ्टवर असेल पण तो 24 तास कामावर होता. म्हणजे प्रचंड मोठं काम त्यांनी केलं. अर्थात कुंभ संपल्यानंतर मोदींनी पोलीस असतील, पॅरामिलिटरी फोर्सेस असतील, क्लिनिंग स्टाफ असेल, त्याच्यानंतर हेल्थ स्टाफ असेल, या सगळ्यांना कौतुकही केलं आणि त्यांना काही काही गिफ्टही दिले, फॅसिलिटीज दिल्या, बरंच काय काय त्यांना दिलं आणि ते करणं आवश्यकच होतं. ते खूपच सुंदर काम झालं. मग आम्ही सगळं करून परत येताना पुन्हा आम्ही तशीच टमटम पकडली. येताना आम्हाला जरा जास्ती पैसे लागले, 1,000 रुपये लागले आम्हाला. उतरलो, आमची गाडी काढली आणि परत मिर्झापूर रोडला आलो. आता जातानाच म्हणजे आम्ही जिकडून टर्न मारला होता तो रस्ता पॅक होताच, पण आम्ही ज्या रस्त्याने चाललो होतो तोही पॅक होता, पण मुवमेंट होती, हळूहळू का विना सरकत होते पुढं. मग आम्ही पुढं जात असताना आमच्या मोबाईलवर आम्ही एक रूट काढला होता मधनच, की जो डायरेक्टली रिवा रोडला पुढे कुठतरी लागेल सगळ्या चोकपच्या बाहेर. तर ते सोनई, इकवनी आणि जहरी बाजारला आमचा रस्ता डायरेक्टली जाऊन मिळत होता. अशा पद्धतीनं आम्ही जहरी बाजारला साधारण 8:30-9ला पोचलो. सगळे धाबे इतके पॅक होते की आम्ही कुठेही जेवायला थांबलो नाही. म्हणजे थोडक्यात सकाळच्या नाश्त्यानंतर आम्ही लिटरली काहीही खाल्लं नव्हतं. आणि तसेच आम्ही आमच्या हॉटेलला आलो सतनाला. रात्री 1:30 वाजला होता सतनाला यायला, कारण ट्रॅफिक भयंकर होतं. आणि आम्ही सतनाला आलो आणि आमचं इतिकृत्य ज्याला म्हणतो आपण की बाबा डुबकी मारून येणे किंवा स्नान करून, गंगा स्नान करून येणे, हे कार्य आमचं अतिशय सुंदर पद्धतीनं झालेलं होतं. आणि हे झाल्याबद्दल आम्ही गंगा मैयाचे आणि आम्हाला सहकार्य केलेल्या सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो. आता फक्त ह्याच्यानंतर एक स्पेशल गाणंही तुम्हाला ऐकायला मिळेल, तेही आपण ऐकू ह्याच्यानंतर. थँक्यू. ऋषि और मुनियों को दिखता है अलग अलग किरदार जहाँ. कल्पवास और अमृत बूंदे, कल्पवास और अमृत बूंद सनातनियों का राज है पावन संगम की धरती. ये प्रयागराज है, ये प्रयागराज है. प्रथम यज्ञ भूखंड धरा पे आग का आगाज है. प्रथम यज्ञ भूखंड धरा पे आग का आगाज है पावन संगम की धरती. ये प्रयागराज है, ये प्रयागराज है. कण कण में भगवान बसे हैं, पग पग स्वर्ग से धाम यहाँ. गंगा यमुना सरस्वती भी चरण पखारे राम यहाँ. धर्म का ये है राज मुकुट, धर्म का ये है राज मुकुट, सनातनियों का
संगम की धरी ये प्रयागराज है, ये प्रयागराज है। एक मिनट, क्या बोले आप साहब, भाई साहब? ये वाला इधर साइड, हाँ। बरं, आता तुमचा जो एक्सपिरियन्स आहे मयुरेश, तुम्ही जे ॲक्च्युली तिथं काय म्हणूया आपण डुबकी ज्याला म्हणतात, स्नान ज्याला म्हणतात, ते जे घेतलं, तर त्याच्याबद्दलचा जरा तुम्ही कसं काय केलं त्याचा एक्सपिरियन्स सांगा की. स्नान करते वेळी ॲक्च्युली आम्ही जेव्हा ई व्हेकलद्वारे अरेले घाटावर जात होतो तिथे VVIP टेंट आम्हाला बरेचसे पाहायला मिळाले. तसेच उत्तर प्रदेश सरकारचे जे काही औद्योगिक विकास जे ते देखील आम्हाला टेंट पाहायला मिळाले. टाटा मोटर्सचा टेंट पाहायला मिळाला, बँक ऑफ बडोदाचा देखील टेंट पाहायला मिळाला. तसेच अत्यंत आधुनिक असे पिझ्झा हट, डॉमिनोज यांचे देखील तिथे वेगवेगळ्या पद्धतीने टेंट केले होते, ते देखील आम्हाला पाहायला मिळाले. मध्ये गंगा नदीचा जो आणि संगमस्नानाचा जो काही प्रवाह आहे गंगा नदीचा, त्यातून एक गंगा नदीमध्ये एक बेट तयार झालेला आहे, त्या बेटावर देखील टेंट केले होते. तेथे देखील छोटेसे पूल उभा करून तिथे सुद्धा गाडी जाण्याची व्यवस्था देखील तिथे केलेली आम्हाला पाहायला मिळाली. हे सर्व करत असताना पुढे आम्ही अरेल घाटावर आल्यानंतर आम्हाला अत्यंत व्यवस्थित पोलीस प्रशासन आणि उत्तर प्रदेश सरकारने नियोजन केलेलं पाहायला मिळालं. संगमस्नानी जेव्हा आम्ही स्नान करण्यासाठी उतरलो तर गंगा आणि यमुना नदीचा जो काही संगम आहे तिथला प्रवाह अत्यंत जोरात होता, यामध्ये वाहून जाण्याची देखील शक्यता होती. तथापि तिथे बॅरिकेड्स आणि पोलिसांचा फौजफाटा देखील उपस्थित असल्याकारणाने कुठलीही असुरक्षितता वाटली नाही. व्यवस्थित स्नान करता आले, शांतपणे स्नान करता आले. स्त्रियांना देखील कपडे बदलण्याची वगैरे व्यवस्था अत्यंत उत्तम पद्धतीने करायला केलेली गेलेली होती. त्यानंतर आम्ही तेथे कॅन वगैरे जे काही होते ते पण मिळत होते. आम्ही स्वतः प्रत्यक्ष पाणी भरून घेतले संगम स्नानाचे. शिवाय आम्हाला वाळू देखील तिथे घेता आली आणि असे करून आम्ही परतीच्या वाटेला लागलो. परतीच्या वाटेवरून येताना देखील अत्यंत रोषणाई केलेली होती. ठिकठिकाणी कुठेही अंधार दिसत नव्हता. अत्यंत उजेड वगैरे सर्व काही छान पद्धतीने व्यवस्था केली होती. समोरच्या प्रत्येक घाटावर जो काही संगमाचा म्हणजे इथं दोन्ही नद्या मिळाल्या आणि आमचा अरेल घाट आणि समोरचा देखील घाट, तिथे देखील अत्यंत दिवाबत्तीच्या वगैरे चांगल्या पद्धतीनं सोय केलेली आम्हाला पाहायला मिळाली. त्यानंतर आम्ही जेव्हा परत वापस येत असताना ई रिक्षामधून आम्ही आमच्या गाडीच्या ठिकाणी आलो. नंतर गाडीतून आम्ही निघून येत असताना आम्हाला मिर्झापूर रोड जो होता तेथूनच आम्ही येत असताना मिर्झापूर रोड वेगळ्या बाजूला जातो आणि सतनाचा जो रोड आहे तो वेगळ्या बाजूला जातो. यावेळी थोडंसं गुगल मॅपचा वापर करून थोडेसे गावातले आतल्या पद्धतीचे थोडे आतले रूट पकडून आम्ही रेवाचा जो हायवे नैनीपासून पुढे मिळतो त्या मार्गाला लागलो आणि आम्ही रात्री साधारण 1:30च्या सुमारास सतना या आमच्या मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचलो. आता तुमच्या या प्रवासामध्ये कसं झालं की एकूण त्या दिवशी तुम्ही जर काही एकूण अंदाज घेतलात तर तुमचा घाट आणि समोरचे घाट, आतला घाट सगळा विचार करता एकूण माणसं किती असावीत असा तुमचा अंदाज आहे? आणि तुम्हाला तिथं जे काही साधू वगैरे असतात तर ते कितपत काय काय कोण कोण भेटलं हे जरा सांगितलं तर बरं होईल. त्यामध्ये माणसं तर प्रचंड गर्दी होती. आम्हाला एक नागासाधू देखील दर्शन झाले. त्यानंतर आम्हाला एक संन्यासी जे होते जे महाराष्ट्रातून आलेले होते त्यांचे देखील आम्हाला दर्शन झाले आणि अशी बरीच अनेक सत्पुरुष मंडळी देखील तिथे उपस्थित होती. त्यांच्याबरोबर देखील या पर्वणीचा आम्हाला लाभ घेता आला. एकंदरीत आम्ही मुक्कामाच्या ठिकाणी आम्हाला आल्यावर असे वाटले की आपण इतका वेळ वगैरे सर्व तिथे खर्च करून गेलो पण त्याचे कुठेतरी सार्थक झाले आणि न भूतो न भविष्यती असा जो 144 वर्षानंतर हा जो सोहळा संपन्न होत आहे त्याचा आम्हाला लाभ घेतल्याचं कुठेतरी समाधान आम्हाला प्राप्त झाले.